गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन, या फर्स्ट चॅप्टरमधील जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आज आपण स्टडी करणार आहे. सो लास्ट लेक्चरला आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण या फर्स्ट चॅप्टरसाठी लागणाऱ्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण बघितलेल्या होता. आता आज आपला फर्स्ट चॅप्टर आहे, याचं टोटल वेटेज जे असणार आहे सिलेबसमधलं ते 6 मार्क्स आहे. म्हणजे मिनिमम 6 मार्क्ससाठी या सब्जेक्ट या चॅप्टरवरती क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, सो या चॅप्टर सुरुवात आपण लास्ट लेक्चरला केलेली आहे. त्यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेत त्या एकदा आपण ओव्हरव्ह्यूमध्ये बघूया. ओके, सो फर्स्ट पॉईंट आपण इंट्रोडक्शन बघितलेला. त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण ट्रान्समिशनची गरज का पडते किंवा सबस्टेशनची गरज का पडते या टाईपचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट स्टडी केलेले. आणि याच इंट्रोडक्शनमध्ये आपण सबस्टेशनची जी डेफिनेशन असणार आहे ती डेफिनेशन पण स्टडी केली होती. तर त्याची जी डेफिनेशन असणार आहे ती अशी असणार आहे: असेंब्ली ऑफ ॲपरेटस यूज्ड टू चेंज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय इज कॉल्ड सबस्टेशन. म्हणजे सबस्टेशन हे एक असं ॲपरेटस आहे जे इलेक्ट्रिकल सप्लायचा किंवा इलेक्ट्रिकल सप्लायच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करण्यासाठी यूज केलं जाणार आहे. ओके, मी आणखी एकदा सांगतो आहे, सबस्टेशन हे एक असं इक्विपमेंट आहे किंवा असं एक ॲपरेटस आहे जे इलेक्ट्रिक सप्लायच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करण्यासाठी यूज केले जाणार आहे. आता इलेक्ट्रिक सप्लायच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये असणार आहे व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, पॉवर फॅक्टर अँड कन्व्हर्जन, AC टू DC और DC टू AC या टाईपचा कन्व्हर्जन असणार आहे. सो आपण इंट्रोडक्शनमध्ये स्टडी केलं होतं. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आपण बघितलेला नेसेसिटी ऑफ इलेक्ट्रिक सबस्टेशन. सबस्टेशनची गरज काय असणार आहे हा पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघितलेला. सो सबस्टेशनचं मेन फंक्शन काय आहे तर इलेक्ट्रिक सप्लायच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करायचे आहेत. सो तो जो पॉईंट आपण स्टडी केला होता तोच पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक सबस्टेशन ही सप्लाय व्होल्टेज चेंज करण्यासाठी यूज केलं जाणार आहे, सप्लाय कन्व्हर्ट करण्यासाठी यूज केलं जाणार आहे किंवा सप्लायची फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी यूज केलं जाणार आहे, त्या सप्लायचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज केलं जाणार आहे. सो अशा टाईपचे जे पॉईंट्स असणार आहेत ते आपण इलेक्ट्रिक सबस्टेशनच्या नेसेसिटीमध्ये स्टडी केलेले होते. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आपण बघितलेला फॅक्टर्स गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ साईट फॉर सबस्टेशन. म्हणजे एखाद्या सबस्टेशनच्या इन्स्टॉलेशनसाठी किंवा एखाद्या सबस्टेशनचं इन्स्टॉलेशन करताना तुम्हाला कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करायचे आहेत. तर त्यामध्ये आपण बघितलेला नियर लोड सेंटर, म्हणजे सबस्टेशन हे नेहमी लोड सेंटरच्या जवळ असलं पाहिजे. नेक्स्ट इझी ॲक्सेस फॉर ट्रान्समिशन लाईन, म्हणजे त्या सबस्टेशनपासून ट्रान्समिशन लाईनसाठी ॲक्सेस जो असणार आहे तो इझी असणार आहे, जेणेकरून त्या सबस्टेशनला इनकमिंग अँड आउटगोईंग लाईन्स तुम्ही इझिली कनेक्ट करू शकणार आहे. नेक्स्ट ॲक्सेस टुवर्ड्स द सबस्टेशन, म्हणजे त्या सबस्टेशनकडे ये जा करण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल असली पाहिजे. सबस्टेशन जे असणार आहे ते रोड साईड असलं पाहिजे किंवा सबस्टेशनला कनेक्ट करणारे रोड त्या ठिकाणी अवेलेबल असले पाहिजेत. द नेक्स्ट स्पेस अवेलेबल, सबस्टेशनसाठी लागणारा जो स्पेस आहे तो चारी बाजूने ओपन असला पाहिजे आणि फ्युचर एक्सपान्शनसाठी साठी पण त्या ठिकाणी एक्स्ट्रा स्पेस थोडा अवेलेबल असला पाहिजे. नेक्स्ट ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, म्हणजे ज्या ठिकाणी सबस्टेशन इन्स्टॉल करणार आहे त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक कंडिशन ड्राय आणि क्लीन असल्या पाहिजेत. नेक्स्ट कॉस्ट ऑफ लँड, म्हणजे ज्या जमिनीवरती तुम्ही सबस्टेशन उभा करणार आहे त्या जमिनीची कॉस्ट किती आहे तुम्हाला बघितलं पाहिजे. जर त्या जमिनीची कॉस्ट जास्त असेल तर ओव्हरऑल सबस्टेशन उभा करण्यासाठी तुम्हाला जास्त कॉस्ट येणार आहे. ओके, नेक्स्ट म्युन्सिपल रिस्ट्रिक्शन्स, म्हणजे ज्या एरियामध्ये तुम्ही सबस्टेशन उभा करणार आहे त्या ठिकाणी म्युन्सिपल रिस्ट्रिक्शन्स कमी असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला सबस्टेशनसाठी लागणारी जशी बिल्डिंग आहे तशी बिल्डिंग तुम्ही त्या ठिकाणी उभा करू शकणार आहे. नेक्स्ट स्टाफ ॲम्युनिटीज असतील, म्हणजे सबस्टेशनमध्ये जो काम करणारा स्टाफ आहे त्यांच्यासाठी फॅसिलिटीज या ठिकाणी असल्या पाहिजेत. तर कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत तर फर्स्ट त्यामध्ये स्टाफ क्वार्टर्स असले पाहिजे आहेत, म्हणजे त्या ठिकाणी स्टाफना राहण्याची सोय असली पाहिजे, त्या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल असलं पाहिजे, त्या एरियामध्ये हॉस्पिटल असलं पाहिजे आणि त्या स्टाफना ये जा करण्यासाठी त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा असली पाहिजे. नेक्स्ट असणार आहे बेरिंग कपॅसिटी ऑफ लँड, म्हणजे ज्या जमिनीवरती तुम्ही सबस्टेशन उभा करताय ती जमीन त्या जमिनीची बेरिंग कपॅसिटी चांगली असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कमीत कमी कॉस्टमध्ये चांगल्या प्रकारे सबस्टेशन उभा करू शकणार आहे. जर त्या जमिनीची बेरिंग कपॅसिटी कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त स्ट्रॉंग फाउंडेशन इन्स्टॉल करायला लागणार आहे आणि त्यामुळे तुमचं मटेरियल असणार आहे ते वाढणार आहे आणि ओव्हरऑल सबस्टेशनची कॉस्ट असणार आहे ती पण वाढणार आहे. नेक्स्ट फ्री फ्रॉम अर्थक्वेक्स, म्हणजे तो एरिया असणार सबस्टेशनचा
त्या ठिकाणी अर्थक्वेकचं प्रमाण जे असणार आहे ते खूप कमी असावं किंवा त्या ठिकाणी अर्थक्वेक जर झाले नाही तर ते सबस्टेशनसाठी चांगलं असणार आहे. म्हणजे लोकेट करताना सबस्टेशनचा एरिया असणार आहे तो भूकंपाच्या केंद्रापासून अगदी लांब असला पाहिजे. ओके, जेणेकरून सबस्टेशनला फ्युचरमध्ये कोणत्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही. नेक्स्ट आपण सबस्टेशनचं क्लासिफिकेशन बघितलेलं. आता सबस्टेशन जे असणार आहे हे वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सर्व्हिसनुसार सबस्टेशन क्लासिफाय करायला गेला तर त्यामध्ये 6 टाईप्स पडणार आहेत. पहिला असणार आहे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन, सेकंड स्विचिंग सबस्टेशन, नंतर पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन, फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन, कन्व्हर्टिंग सबस्टेशन अँड इंडस्ट्रियल सबस्टेशन. असे सर्व्हिसनुसार म्हणजे ते सबस्टेशन कोणत्या टाईपची सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्यानुसार त्याचे 6 टाईपमध्ये क्लासिफिकेशन केलं जाणार आहे. नेक्स्ट तुम्ही कन्स्ट्रक्शनल फीचर्सनुसार जर क्लासिफिकेशन करायला गेला तर त्याच्यामध्ये 4 टाईप्स पडत आहेत. म्हणजे इनडोअर सबस्टेशन, आउटडोअर सबस्टेशन, पोल माउंटेड सबस्टेशन अँड अंडरग्राउंड सबस्टेशन असे त्याचे 4 टाईप्स पडत आहेत जर तुम्ही कन्स्ट्रक्शन वाईज त्याचं क्लासिफिकेशन केलं तर. ओके, द नेक्स्ट थर्ड टाईप ऑपरेटिंग व्होल्टेजनुसार सबस्टेशन क्लासिफाय करायला गेला तर त्याच्यामध्ये HVS सबस्टेशन असणार आहे, EHV सबस्टेशन असेल आणि UHV सबस्टेशन असे 3 टाईपचे क्लासिफिकेशन होणार आहेत. नेक्स्ट अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स तुम्ही क्लासिफाय करायला गेला तर त्याच्यामध्ये 2 टाईप्स पडतात. एक म्हणजे ग्रीड सबस्टेशन आणि सेकंड असणार आहे टाउन सबस्टेशन टाईपमध्ये. ओके, अँड लास्ट वन अकॉर्डिंग टू नेचर ऑफ ड्युटीज म्हणजे कोणती ड्युटी ते सबस्टेशन करणार आहे त्यामध्ये 3 टाईप्स पडतात. एक म्हणजे स्टेप अप किंवा त्याला आपण प्रायमरी सबस्टेशन म्हणणार आहे. हे सबस्टेशन जनरली पॉवर स्टेशनच्या जवळ लोकेट केलेलं असणार आहे. सेकंड असणार आहे प्रायमरी ग्रीड सबस्टेशन ऑर रिसिविंग स्टेशन म्हणजे हे जे सबस्टेशन असणार आहे हे ट्रान्समिशन लाईनच्या एंडला असणारं सबस्टेशन असणार आहे. आणि थर्ड असणार आहे स्टेप डाऊन ऑर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. आता हे जे सबस्टेशन असणार आहे हे जनरली कन्झ्युमरच्या किंवा लोडच्या एकदम जवळ इन्स्टॉल केलेलं असणार आहे. ओके, सो असे अकॉर्डिंग टू नेचर ऑफ ड्युटीजमध्ये 3 टाईपमध्ये सबस्टेशन क्लासिफाय केले जाणार आहेत. ओके, सो आज याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण स्टडी करणार आहे तो असेल व्हेरियस सिम्बॉल्स यूज्ड इन सिंगल लाईन डायग्रॅम. आता आपल्याला माहीत आहे की जी इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे त्या पॉवर सिस्टीमची आपण सिंगल लाईन डायग्रॅम ड्रॉ करतो किंवा कोणत्याही टाईपचं सबस्टेशन असेल ते सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्रॅम त्या ठिकाणी इन्स्टॉल केली असते किंवा ड्रॉ करून ठेवली असते जेणेकरून तुम्हाला त्या सबस्टेशनची अरेंजमेंट कशी आहे किंवा त्या सबस्टेशनमध्ये कोणते कंपोनंट कोणत्या सिक्वेन्समध्ये कनेक्ट केले आहेत हे तुम्हाला समजण्यासाठी त्या सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्रॅम ड्रॉ केलेली असते किंवा इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीमची ही सिंगल लाईन डायग्रॅम तुम्ही स्टडी केलेलीच आहे EPT या सब्जेक्टमध्ये. ओके, तो जी सिंगल लाईन डायग्रॅम आहे त्या सिंगल लाईन डायग्रॅममध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत आणि त्या कंपोनंटचा सिम्बॉल काय असणार आहे हा पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट कंपोनंट असेल अर्थिंग. सो अर्थिंग दाखवण्यासाठी तुम्हाला माहीत आहे वर्टिकल लाईन आणि त्याच्या खाली पॅरल लाईन्स या टाईपचा सिम्बॉल यूज केला जाणार आहे आणि त्या ज्या लाईन्स त्या लाईनची लेंथ जी असणार आहे ती हळूहळू कमी होत जाणार आहे. ओके, सो तो असणार आहे अर्थिंगचा सिम्बॉल. द नेक्स्ट सेकंड असेल करंट ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल तुम्हाला माहीत आहे लाईन असेल आणि त्या लाईनवरती एक वाइंडिंग दाखवायची आहे. ही वाइंडिंग जी असणार आहे ती जनरली करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग असणार आहे आणि ही जी लाईन असणार आहे ही लाईन त्या करंट ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, सो अशा टाईपचा CT सिम्बॉल असेल. नेक्स्ट असेल पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. सो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल तुम्ही या प्रकारे किंवा या दोघांपैकी कुठल्याही एका प्रकारे दाखवू शकता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. द नेक्स्ट पुढचा असणार आहे ट्रान्सफॉर्मर आणि ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मरसाठी वेगवेगळ्या टाईपचे सिम्बॉल्स यूज केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये टोटल 4 टाईपचे सिम्बॉल्स आहेत. ओके, सो पहिला जो हा जो असणार आहे हा ॲक्च्युली 3 फेज ट्रान्सफॉर्मर रिप्रेझेंट करणार आहे. ओके, किंवा तुम्ही त्यासाठी याही टाईपचा सिम्बॉल यूज करू शकताय. ओके, सो सिम्बॉलमध्ये काय केलेलं आहे तर एक प्रायमरी वाइंडिंग दाखवलेलं आहे, दुसरी सेकंडरी वाइंडिंग आहे आणि प्रायमरी वाइंडिंगचं कनेक्शन इथं पुढे मेन्शन केलेलं आहे. असा डेल्टा केलेला आहे म्हणजे प्रायमरी वाइंडिंग डेल्टामध्ये आणि सेकंडरी वाइंडिंग जे असणार आहे ते असे स्टारमध्ये कनेक्ट केले असणार. सो डेल्टा स्टार असं कनेक्शन त्या वाइंडिंगच्या पुढं रिप्रेझेंट केलेलं आहे. किंवा तो नसेल तर हा सिम्बॉल त्यामध्ये यूज केला जाणार आहे. आता हा जो सिम्बॉल आहे तो जनरली सगळ्या सिंगल लाईन डायग्राममध्ये ट्रान्सफॉर्मर म्हणून यूज केला जाणार आहे. त्याच्याच पुढं आणखी एक सिम्बॉल दिलेला आहे तो असणार आहे ट्रान्सफॉर्मरसाठी. तो ॲक्च्युली
सेकंडरी वाइंडिंगवरती असलेले टॅप्स रिप्रेझेंट करणार आहे. सो चारपैकी कुठलाही एक सिम्बॉल सिंगल लाईन डायग्राममध्ये ट्रान्सफॉर्मर रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जाणार आहे. नेक्स्ट पुढचा असेल बस बार. सो बस बारसाठी एक अशी थिक हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट केली जाणार किंवा यूज केली जाणार आहे बस बार रिप्रेझेंट करण्यासाठी. द नेक्स्ट पुढचं असेल सर्किट ब्रेकर. आता सर्किट ब्रेकरसाठी व्हरायटी ऑफ सिम्बॉल्स यूज केले जातात, कारण सर्किट ब्रेकरचे टाईप्स वेगळे असतील त्याच्यासाठी वेगळा सिम्बॉल रेफर केला जातो. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 3 टाईपचे सर्किट ब्रेकर दाखवलेले आहेत. हा ACB एअर सर्किट ब्रेकर, सेकंड दाखवलेला आहे VCB व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, आणि थर्ड दाखवलेला आहे OCB ऑइल सर्किट ब्रेकर. सो कोणत्या टाईपचा सर्किट ब्रेकर ॲक्च्युअली त्या सबस्टेशनमध्ये इन्स्टॉल केलेला आहे त्या टाईपच्या सबस्टेशनसाठी यापैकी कुठली तर एक स्पेसिफिक सिम्बॉल यूज केला जाणार आहे. सो जनरली सबस्टेशनमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनमध्ये आपल्याला VCB यूज केलेले असतात. सो तुम्हाला या टाईपचा सिम्बॉल असणार तो सिंगल लाईन डायग्राममध्ये बघायला मिळणार आहे. द नेक्स्ट स्टेप असेल लाईटनिंग अरेस्टर. लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल केलेले असतात. तुम्हाला लाईटनिंग अरेस्टरचं फंक्शन ही माहीत आहे. सो लाईटनिंग अरेस्टर रिप्रेझेंट करण्यासाठी या टाईपचा या दोनपैकी कोणत्याही एका टाईपचा सिम्बॉल रिप्रेझेंट केला जाणार आहे. ओके, सिम्बॉल जो असणार आहे तो एक हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यावरती अशी एक इन्क्लाइंड लाईन, सिमिलरली पुढेही अशी लाईन यूज केली जाणार आहे. आणि याच्या सेकंडरी साईडला इथं अर्थिंगचं साईन असू शकतं किंवा अर्थिंगचं साईन दाखवलेलं नसू पण म्हणजे नसणार पण आहे. ओके, सो या टाईपचे दोन्ही सिम्बॉल दोघांपैकी कुठलाही एक सिम्बॉल लाईटनिंग अरेस्टर रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जाणार आहे. द नेक्स्ट पुढचा असेल फ्यूज. सो फ्यूजसाठी या ठिकाणी 2 सिम्बॉल आहेत. या दोघांपैकी कुठलाही एक सिम्बॉल यूज केला जाणार आहे. नेक्स्ट असेल आयसोलेटर. सो आयसोलेटरसाठी सिम्बॉल जो असणार आहे तो सिम्पल आहे. एक लाईन दाखवायची आहे त्याच्यामध्ये एक इन्क्लाइन दुसरी लाईन दाखवणार आहे. ओके, सो असणार आहे आयसोलेटरसाठी सिम्बॉल. द नेक्स्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर असेल. सो ऑटो ट्रान्सफॉर्मरसाठी जो सिम्बॉल आहे तो अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचा सिम्बॉल जो असणार आहे तो ऑटो ट्रान्सफॉर्मर रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जाणार आहे. पुढं असेल कॅपॅसिटर. सो कॅपॅसिटरसाठी सिम्बॉल जो असणार आहे तो एक वर्टिकल लाईन आणि एक कर्व लाईन अशी दाखवणार आहे. हा कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटर बँक रिप्रेझेंट करणार आहे. सबस्टेशनमध्ये असलेली कॅपॅसिटर बँक रिप्रेझेंट करेल. द नेक्स्ट पुढचा सिम्बॉल असेल ओव्हरलोड रिले. सो ओव्हरलोड रिलेसाठी सिम्बॉल दिलेला आहे. सिम्बॉल तो जो असणार आहे तो या टाईपचा असेल. आणि ओके, मी आणखी एकदा ड्रॉ करतोय, रिड्रॉ करतोय. सो अशा प्रकारचा सिम्बॉल जो असणार आहे तो ओव्हरलोड रिलेसाठी यूज केला जाणार आहे. तुम्ही इथं डायग्राममध्ये बघू शकता. नेक्स्ट पुढे दिलेला आहे रिमुवेबल सर्किट ब्रेकर ऑर ड्रॉपआउट सर्किट ब्रेकरचा असणार आहे. त्याचा सिम्बॉल इथं मेन्शन केलेला आहे. हा रिमूव्ह करता येऊ शकतो, त्यामुळे तशा 2 ॲरो टाईपचे कनेक्शन्स इथे दाखवले आहेत, इथे एक आणि इथे एक. कारण तो तुम्ही तिथून रिमूव्ह करू शकता किंवा त्या ठिकाणी रिइन्सर्ट करू शकता, त्यामुळे तो ॲरो त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. नेक्स्ट दाखवलेला आहे मोटर. सो मोटरसाठी फक्त एक हॉरिझॉन्टल लाईन आणि पुढे एक सर्कल या टाईपचा सिम्बॉल मोटर रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जाणार आहे. नेक्स्ट पुढचा असणार आहे एनो कॉन्टॅक्ट, म्हणजे नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट. सो नॉर्मली ओपन कॉन्टॅक्टसाठी 2 वर्टिकल लाईन्स हा जो असणार आहे असा सिम्बॉल यूज केला जाणार आहे. ठीक आहे. द नेक्स्ट NC कॉन्टॅक्टसाठी सेम आहे, म्हणजे 2 वर्टिकल लाईन्स असे आहेत आणि त्यासाठी फक्त एक अशी इन्क्लाइंड लाईन दाखवलेली. तो नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जाणार आहे. नेक्स्ट पुढे असेल ट्रान्सफर स्विच, म्हणजे एका बसवरून किंवा एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर स्विच करण्यासाठी जो स्विच यूज केला जाणार आहे तो असणार ट्रान्सफर स्विचचा सिम्बॉल दाखवलेला आहे. या त्याच्या 2 इनकमिंग लाईन्स असतील, इथं हे 2 कॉन्टॅक्ट्स असतील एकमेकांना कपल केलेले, आणि या साईडला त्याचं सर्किट जे असणार आहे ते कंप्लीट झालेलं दाखवलं जाणार आहे. सो अशा टाईपचा सिम्बॉल जो असणार आहे तो ट्रान्सफर स्विच रिप्रेझेंट करेल. नेक्स्ट मीटर सेंटर असेल किंवा मोटर सेंटर असणार आहे, त्यासाठी जो सिम्बॉल असणार आहे तो असा आहे. एक कॉमन बस आहे आणि त्याला इथं अशा पुढं मोटर्स कनेक्ट केलेले असणार आहे.
किंवा मीटर सेंटर रिप्रेझेंट करण्यासाठी तो सिम्बॉल यूज केला जाणार आहे. नेक्स्ट पुढं असेल लोड सेंटर. सो लोड सेंटरसाठी पण सिम्बॉल जो आहे तो त्या टाईपचा आहे, कॉमन बस आणि इथे त्याचे स्विचेस दाखवले जाणार आहे पुढं. ओके, तुम्ही या खालच्या डायग्राममध्ये जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल बघू शकता. लोड सेंटर रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जाणारा सिम्बॉल. ओके, सो टोटल 19 टाईपचे सिम्बॉल्स आहेत जे सिंगल लाईन डायग्राममध्ये वेगवेगळे कंपोनंट्स रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केले जाणार आहेत. ओके, सो असेल आपला व्हेरियस सिम्बॉल्स यूज इन सिंगल लाईन डायग्राम हा पॉईंट. याच्यामध्ये फक्त आपण कंपोनंट बघतोय. कंपोनंटचे फंक्शन तुम्ही याच्या अगोदर पण स्टडी केलेलेच आहेत. याच्यामध्ये आपल्याला फक्त त्या कंपोनंटचा जो स्पेसिफिक सिम्बॉल आहे तो स्टडी करायचा आहे. ओके, तर नेक्स्ट जर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे तो असणार आहे कंडक्टर्स यूज्ड इन मेन अँड ऑक्सिलरी बस फॉर 11 kV 33 kV अँड 132 kV सबस्टेशन. ओके, म्हणजे 11 kV सबस्टेशन असेल किंवा 33 kV सबस्टेशन किंवा 132 kV सबस्टेशन, हे जे सबस्टेशन्स आहेत ह्या सबस्टेशनमध्ये जे मटेरियल बसबारसाठी यूज केलं जाणार आहे किंवा जे कंडक्टर्स बसबारसाठी यूज केले जाणार आहेत त्या कंडक्टरच्या आपल्याला प्रॉपर्टीज स्टडी करायचे आहेत. ओके, सो आता बसबार जे असणार आहे ती मेन बसबार पण असणार आहे आणि त्यामध्ये ऑक्सिलरी बसबार पण असणार आहे. म्हणजे प्रत्येक सबस्टेशनमध्ये 2 बसबार्स असतात. एक म्हणजे मेन बसबार जी नॉर्मल कंडिशनला यूज केली जाणार आहे. जर मेन बसबारवरती काही फॉल्ट आला किंवा मेन बसबार काही कारणास्तव तुम्हाला बंद ठेवावे लागत असेल तर त्यावेळेला ऑक्सिलरी बसबारकडून सप्लाय घेतला जाणार आहे. म्हणजे ऑक्सिलरी बसबार ही सर्किटमध्ये कनेक्ट केली जाणार आहे. सो ऑक्सिलरी बसबार जे असणार आहे ही बॅकअपसाठी यूज केली जाणार आहे. ओके, सो ह्या दोन्ही बसबारसाठी जे कंडक्टर्स यूज केले जातात किंवा जे मटेरियल्स यूज केले जाणार आहेत त्याच्या प्रॉपर्टी आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट जनरली copper and aluminum is used for bus bar because the material used for bus bar should have low resistivity, higher softening temperature, good mechanical properties and low cost. Okay, so generally आपल्याला माहित आहे कॉपर आणि ॲल्युमिनियम हे दोनच मटेरियल असे आहेत जे चांगल्या प्रकारचा कंडक्टर फॉर्म करू शकतात. सो बसबार तयार करण्यासाठी पण या दोघांपैकी कुठल्या तरी एका कंडक्टरचे किंवा दोघांपैकी कुठल्या तरी एका मटेरियलची मदत घेतली जाणार आहे किंवा त्या मटेरियलपासून तो कंडक्टर जो असणार आहे तो तयार केला जाणार आहे. आता याचं रिझन काय आहे तर कॉपर आणि ॲल्युमिनियम हे 2 असे मटेरियल्स आहेत ज्यांची रेझिस्टिव्हिटी जी असणार आहे ती बाकीच्या मटेरियलपेक्षा खूप कमी आहे. नेक्स्ट रेझिस्टिव्हिटी कमी म्हणजे त्यांची कंडक्टिव्हिटी हाय असणार आहे. सेकंड हायर सॉफ्टनिंग टेम्परेचर, म्हणजे हे जे मटेरियल्स आहेत ते लवकर सॉफ्ट होत नाहीत. ओके, सॉफ्ट होत नाहीत म्हणजे काय आपल्याला एखादं मेटल आपण जर गरम हीट करत गेलो तर ते मेटल असणार आहे एक ठराविक टेम्परेचरला गेल्यानंतर ते सॉफ्ट होणार आहे. म्हणजे त्याच्यात आपला शेप जो असणार आहे तो चेंज करणार आहे. ओके, सो आपण जे मटेरियल कंडक्टरसाठी यूज करणार आहे बसबारसाठी यूज करणार आहे त्या मटेरियलचं सॉफ्टनिंग टेम्परेचर जास्त असलं पाहिजे. म्हणजे त्या मटेरियलनं जास्तीत जास्त हीट जी असणार आहे ती सस्टेन केली पाहिजे. ओके, नेक्स्ट गुड मेकॅनिकल प्रॉपर्टीज, म्हणजे त्या कंडक्टरच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज चांगल्या असल्या पाहिजेत जेणेकरून त्या कंडक्टरवरती जर स्ट्रेन येत असेल तर तो त्या कंडक्टरने हँडल केला पाहिजे किंवा तो स्ट्रेनला तो कंडक्टर विथस्टँड झाला पाहिजे. अँड लो कॉस्ट, ऑब्वियसली हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की त्या मटेरियलची कॉस्ट असणार आहे ती कमी असली पाहिजे. ओके, सो कॉपर आणि ॲल्युमिनियम हे जे 2 मटेरियल्स आहेत याच्यामध्ये ह्या 4ही प्रॉपर्टी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे या 2 मटेरियलपासून जनरली कंडक्टर तयार केला जाणार आहे आणि तो कंडक्टर आपण बसबारमध्ये यूज करणार आहे. ओके, नेक्स्ट नाउ डेज ॲल्युमिनियम इज being increasingly used in various applications because copper is costly. ओके, सो आता आपण जर सबस्टेशनला व्हिजिट केली किंवा सबस्टेशनमध्ये गेलो तर त्यावेळेस बघायला मिळेल की सबस्टेशनमधले जे सगळ्यात जास्त कंडक्टर्स आहेत ते जनरली ॲल्युमिनियम हे मटेरियलपासून तयार केलेले असणार आहेत, मटेरियलपासून तयार केले जाणार आहेत. कारण कॉपरची जी कॉस्ट आहे ही खूप जास्त आहे त्यामुळं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ॲल्युमिनियम यूज केले जाणार आहे. नेक्स्ट फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ ॲल्युमिनियम कॉपर. ओके, सो ॲल्युमिनियम कॉपर या दोघांच्या ज्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या इथं खालच्या टेबलमध्ये मेन्शन केल्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण बघूया.
पहिले असेल इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी ॲट 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे रूम टेम्परेचरला त्या कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी किती असणार आहे ते. सो कॉपरची जी रेझिस्टिव्हिटी आहे ती असणार आहे 0.01724 आणि ॲल्युमिनियमची जी असणार आहे ती असणार आहे 0.02828. म्हणजे ॲल्युमिनियमची रेझिस्टिव्हिटी ही कॉपरपेक्षा थोडी जास्त आहे. ओके, म्हणजे ॲल्युमिनियम हे जे मटेरियल असणार आहे ते थोडा कमी करंट किंवा त्याची कंडक्टिव्हिटी ही कॉपरपेक्षा थोडीशी कमी असणार आहे, कारण त्याची रेझिस्टिव्हिटी थोडी जास्त आहे. द नेक्स्ट, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स. तो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स म्हणजे काय, तर चेंज इन रेझिस्टन्स ऑफ मटेरियल विथ पर डिग्री इन्क्रीज इन टेम्परेचर. जर एखाद्या कंडक्टरच्या सराउंडिंगमधलं टेम्परेचर चेंज झालं तर त्या टेम्परेचरमुळं त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स किती प्रमाणात चेंज होतो त्याच्या रेशोला आपण टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स असं म्हणणार आहे. ओके, म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स कितीने चेंज झाला त्या रेशोला आपण टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स असं म्हणणार आहे. ओके, सो त्यामध्ये कॉपरचा जो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स आहे तो आहे 0.0411 आणि ॲल्युमिनियमचा जो असणार आहे तो 0.00403. म्हणजे ॲल्युमिनियमचा टेम्परेचर कोएफिशियंट जो असणार आहे तो कॉपरपेक्षा कमी असणार आहे. नेक्स्ट, सॉफ्टनिंग टेम्परेचर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ते जे मेटल आहे किंवा ते जे मटेरियल आहे ते किती डिग्री सेल्सिअसला सॉफ्ट होणार आहे, म्हणजे त्याचा आपला शेप जो असणार आहे तो शेप चेंज करायला सुरू करणार आहे. तर ते टेम्परेचर असेल कॉपरसाठी ते दिलेलं आहे 200 डिग्री सेल्सिअस आणि ॲल्युमिनियमसाठी असणार आहे 180 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ॲल्युमिनियम हे जे मेटल आहे हे कॉपरपेक्षा कमी टेम्परेचर सहन करणार आहे किंवा कमी टेम्परेचरलाच ते आपला शेप जो असणार आहे तो चेंज करायला सुरू होणार आहे किंवा सॉफ्ट होणार आहे. नेक्स्ट, थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, म्हणजे हीट कॅरी करण्याची कपॅसिटी किंवा जी थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे हीट कॅरी करण्याची कपॅसिटी असेल त्यामध्ये कॉपरसाठी आहे 0.923 आणि ॲल्युमिनियमसाठी 0.503. म्हणजे कॉपर हे जे मटेरियल आहे हे जास्त प्रमाणामध्ये हीट इझिली कॅरी करू शकणार आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. अँड लास्ट पॉईंट असेल मेल्टिंग पॉईंट, म्हणजे ते जे मेटल आहे मटेरियल आहे ते किती डिग्री सेल्सिअसला वितळणार आहे. सो कॉपरचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो आहे 675 डिग्री सेल्सिअस आणि ॲल्युमिनियमचा जो असणार आहे तो 1083 डिग्री सेल्सिअस असणार आहे. या ठिकाणी थोडी मिस्टेक आहे. ॲल्युमिनियमचा जो मेल्टिंग पॉईंट असणार आहे तो 675 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असणार आहे आणि कॉपरचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो 1083 डिग्री सेल्सिअस असणार आहे. ते दोघांचे कॉलम इंटरचेंज झालेले आहेत. कॉपर हा 1083 डिग्री सेल्सिअसला मेल्ट व्हायला सुरू होईल आणि ॲल्युमिनियम जो असणार आहे तो 675 डिग्री सेल्सिअसला मेल्ट व्हायला सुरू होणार आहे. ओके, सो नेक्स्ट स्लाईडमध्ये मी करेक्शन करून घेतो. तुम्ही लक्षात ठेवा हे इंटरचेंज झालेलं आहे. मेल्टिंग पॉईंट जो असणार आहे तो कॉपरचा जास्त असणार आहे. द नेक्स्ट पॉईंट, बिलो टेबल शोज रिक्वायर्ड क्रॉस सेक्शनल एरिया टू कॅरी सेम अमाऊंट ऑफ करंट. ओके, सो नेक्स्ट टेबलमध्ये दोन कंडक्टरचं कम्पॅरिझन केलेलं आहे. त्या दोन्ही कंडक्टरमधून सेम करंट कॅरी करण्यासाठी, सेम करंट पास करण्यासाठी त्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया किती असणार आहे ते आपण या टेबलमध्ये बघणार आहे. ओके, त्या ठिकाणी फर्स्ट 100 ॲम्पियरसाठी असेल, म्हणजे 100 ॲम्पियर करंट जर आपल्याला कॉपर कंडक्टरमधून पास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्या कंडक्टरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे तो 20 स्क्वेअर mm एवढा लागणार आहे. आणि सेम एक 100 ॲम्पियर एवढा करंट ॲल्युमिनियममधून जर पास करायचा झाला तर त्यासाठी आपल्याला 25 स्क्वेअर mm कंडक्टर जाडीचा कंडक्टर त्यामध्ये आपल्याला यूज करायला लागणार आहे. म्हणजेच काय, तर कॉपरमधून आपण कमी जाडीच्या कंडक्टरमधूनही सेम अमाऊंट ऑफ करंट पास करू शकतो. ओके, तर तुम्ही बघू शकताय कॉपर कंडक्टर सिलेक्ट केला तर तुम्ही कमी जाडीचा कंडक्टर पण वापरू शकताय. पण ॲल्युमिनियम जर तुम्ही यूज केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉपरपेक्षा थोडा जास्त जाडीचा कंडक्टर यूज करायला लागणार आहे. ओके, तर सिमिलरली 200 ॲम्पियर करंट पास करण्यासाठी कॉपरचा कंडक्टर यूज केला
तर 41 स्क्वेअर एम एम कंडक्टर लागेल आणि ॲल्युमिनियमचा वापरला तर 56 स्क्वेअर एम एमचा कंडक्टर तुम्हाला वापरायला लागणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे ॲल्युमिनियमची जी कंडक्टिव्हिटी आहे ती कॉपरपेक्षा थोडीशी कमी आहे. त्यामुळं करंट पास करण्यासाठी त्याला त्याचा थोडा क्रॉस सेक्शन एरिया थोडा जास्त असला पाहिजे ॲज कम्पेअर टू कॉपर. सो नेक्स्ट 300 ॲम्पियरसाठी कॉपर कंडक्टर असेल तो असेल 68 स्क्वेअर एम एमचा आणि ॲल्युमिनियम असणार आहे 122 स्क्वेअर एम एमचा. 400 ॲम्पियरसाठी 94 स्क्वेअर एम एम कॉपरचा कंडक्टर लागेल आणि 145 स्क्वेअर एम एम ॲल्युमिनियमचा कंडक्टर लागणार आहे. आणि लास्ट 500 ॲम्पियर जर करंट पास करायचा असेल तर कॉपरचा 125 स्क्वेअर एम एमचा कंडक्टर लागेल किंवा ॲल्युमिनियमचा 187 स्क्वेअर एमचा कंडक्टर लागणार आहे. ओके, सो याच्यावर आपण सांगू शकतो कॉपरचा कंडक्टर तुम्ही यूज केला तर कमी क्रॉस सेक्शनल एरिया असलेल्या कंडक्टरमधूनही तुम्ही ॲल्युमिनियमपेक्षा जास्त करंट पास करू शकणार आहे. ओके, द नेक्स्ट पॉईंट, फॉर मेन अँड ऑक्सिलरी बस जनरली ACSR कंडक्टर आर यूज्ड. ओके, म्हणजे मेन अँड ऑक्सिलरी बसमध्ये ACSR टाईपचे कंडक्टर असणार आहेत ते यूज केले जाणार आहेत. सो ACSR म्हणजे काय, तर ACSR फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन्फोर्स्ड. त्याच्यामध्ये काय केलेलं असतं तर कंडक्टरच्या आतमधला जो भाग असणार आहे कोर असणार आहे तो स्टीलचा असणार आहे आणि त्या स्टीलच्या कोरवरती नंतर ॲल्युमिनियमचे कंडक्टर असणार आहेत ते वाउंड केलेले असणार आहेत. ओके, सो ह्या ACSR कंडक्टरचे ॲडव्हान्टेज आपल्याला काय मिळतात तर आउटसाईडला ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स आहेत. सो ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स इझिली करंट कॅरी करू शकणार आहे आणि त्याच्या आतमध्ये जो स्टीलचा कंडक्टर आहे तो स्टीलचा कंडक्टर काय करेल तर त्या ओव्हरऑल कंडक्टरची जी मेकॅनिकल प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणार आहे. ओके, म्हणजेच त्या कंडक्टरवरती जर स्ट्रेस आला तर तो स्ट्रेस जो असणार आहे तो त्या स्टीलच्या आतमधल्या कोरवरती जाणार आहे आणि तो कोर जो असणार आहे तो स्ट्रेस इझिली सस्टेन करू शकणार आहे. ओके, सो ACSR कंडक्टरचा ॲडव्हान्टेज काय मिळतोय तर कंडक्टिव्हिटी पण चांगली राहते आणि त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ पण इम्प्रूव्ह होणार आहे. सो त्यासाठी ACSR टाईपचा जो कंडक्टर असणार आहे तो जनरली मेन आणि ऑक्सिलरी अशा दोन्ही बस बारमध्ये यूज केला जाणार आहे. द नेक्स्ट, इन मेन बस ट्विन मूव्स ACSR कंडक्टर विथ इनर कंडक्टर स्पेसिंग ऑफ 300 mm and maximum tension per conductor shall be 1000 kg is used. म्हणजे मेन बस बारमध्ये किंवा मेन बससाठी एक ट्विन मूव्स ACSR कंडक्टर यूज केला जाणार आहे. तर ट्विन मूव्स म्हणजे काय, तर त्यामध्ये ॲल्युमिनियमच्या टोटल 54 स्ट्रँड्स असतात. एक मिनिट लिहितो. ॲल्युमिनियम ह्या मटेरियलच्या टोटल 54 स्ट्रँड्स असतात. त्याच्यामध्ये जो स्टील असणार आहे त्या स्टीलच्या 7 स्ट्रँड्स असतात. ओके, तर त्याला ट्विन मूव्स कंडक्टर असं म्हणतात. ओके, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे तर आतमध्ये असे स्टीलचे 7 कंडक्टर असे सर्क्युलर शेपमध्ये असणार आहेत आणि त्याच्यावरती परत ॲल्युमिनियमचे 54 स्टँड्स असणार आहेत. तो त्याचा ॲल्युमिनियमचा जो ओव्हरऑल क्रॉस सेक्शनल एरिया होतो तो जनरली अबाउट
स्क्वेअर एमच्या आसपास असणार आहे. ओके, सो ACSR कंडक्टर जो आहे त्याच्यामधला ॲल्युमिनियमचा क्रॉस सेक्शनल एरिया हा 500 स्क्वेअर एमच्या आसपास असणार आहे. ओके, नेक्स्ट फॉर ऑक्सिलरी बस सिंगल मूव्स ACSR कंडक्टर विथ मॅक्झिमम टेन्शन पर कंडक्टर इज 1000 kg इज यूज. म्हणजे मेन बसमध्ये ACSR कंडक्टर जो यूज केला जाणार आहे त्या कंडक्टरचा इनर डायमीटर जो असणार आहे तो 3.53 mm असणार आहे. म्हणजे एक स्ट्रँड जे असणार आहे ते 3.53 mm असणार आहे. अशा मी तुम्हाला सांगितलं की ॲल्युमिनियमच्या 54 स्टँड्स असणार आहेत आणि स्टीलच्या 7 स्टँड्स असणार आहेत. ओके, अशा टाईपचा जो कंडक्टर आहे तो मेन बसमध्ये यूज केला जाणार आहे आणि ऑक्सिलरी बसमध्ये सिंगल मूव्स ACSR कंडक्टर यूज केला जाणार आहे. आणि ह्या दोन्ही कंडक्टरमध्ये जे मॅक्झिमम टेन्शन असणार आहे ते पर कंडक्टर 1 टन एवढं असणार आहे किंवा 1000 kg एवढं असणार आहे. अशा टाईपचे कंडक्टर्स ह्या मेन आणि ऑक्सिलरी बसमध्ये यूज केले जाणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, इन्स्टेड ऑफ ACSR कंडक्टर AAC म्हणजे ऑल ॲल्युमिनियम अलॉय कंडक्टर कॅन ऑल्सो बी यूज. म्हणजे ACSR कंडक्टरच्या ऐवजी AAC म्हणजे AAA कंडक्टर पण यूज केला जाणार आहे. AAAचा फुल फॉर्म असणार आहे ऑल ॲल्युमिनियम अलॉय कंडक्टर. म्हणजे ॲल्युमिनियम अलॉयचे सगळ्या स्ट्रँड्स त्या कंडक्टरमध्ये यूज केले जाणार आहेत. ओके, सो याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचा पॉईंट कोणता आहे तर मेन बसमध्ये ACSR कंडक्टर यूज केला जाणार आहे आणि तो ACSR कंडक्टर असणार आहे तो ट्विन मूव्सचा असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये स्टीलच्या 7 स्ट्रँड आणि ॲल्युमिनियमच्या 54 स्ट्रँड्स असणार आहेत आणि प्रत्येक स्ट्रँडचा जो डायमीटर असणार आहे तो 3.53 mm एवढा असणार आहे. ओके, सो सर आपला पॉईंट कंडक्टर्स यूज्ड इन मेन बस अँड ऑक्सिलरी बस फॉर 11 33 फॉर 132 kV सबस्टेशन. ओके, सो याच्यामध्ये हे जे मेन पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे टिपिकल अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यूज फॉर ऑफ व्हेरियस सबस्टेशन्स अँड स्ट्रक्चर्स ॲज पर IE रूल्स. म्हणजे इंडियन स्टँडर्ड रूल्स जे असणार आहेत इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स त्या रूल्सनुसार एखाद्या सबस्टेशनसाठी अर्थ रेजिस्टन्स किती असावा ह्याच्या व्हॅल्यूही त्या रूल्समध्ये मेन्शन केलेले आहेत. सो त्या स्टँडर्ड व्हॅल्यू किती आहेत ते आपल्याला या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, सो ह्या व्हॅल्यू ऑलरेडी दिलेल्या आहेत, आपण फक्त त्या किती असाव्यात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो आपण याच्यामध्ये एक टेबल बघणार आहे ज्याच्यामध्ये एका साईडला आपण स्ट्रक्चर बघणार आहे म्हणजे कोणत्या स्ट्रक्चरसाठी आपण ती व्हॅल्यू बघणार आहे आणि पुढं परमिसिबल अर्थ रेजिस्टन्स म्हणजे त्याचा अर्थ रेजिस्टन्स हा किती असला पाहिजे हे आपण स्टडी करणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट 132 kV सबस्टेशन जे 132 kV सबस्टेशन असणार आहे त्याचा अर्थ रेजिस्टन्स हा बिलो 0.5 ओहम असला पाहिजे. जर त्याचा अर्थ रेजिस्टन्स 0.5 ओहमपेक्षा जास्त येत असेल त्या ठिकाणी तुम्हाला अर्थ रेजिस्टन्स कमी करण्यासाठी ज्या मेथड्स आपण स्टडी केलेल्या आहेत त्या मेथडच्या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉय यूज करायला लागणार आहे. ओके, द नेक्स्ट 33 kV सबस्टेशन त्याचाही अर्थ रेजिस्टन्स जो असणार आहे तो बिलो 0.5 ओहम असला पाहिजे. पण जर काही केसेसमध्ये तो जो रेजिस्टन्स आहे तो 2 ओहमपर्यंत परमिट केला जाणार आहे. ओके, सो त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू 0.5 आहे पण काही केसेसमध्ये 2 ओहमपर्यंत असला तरी चालू शकतो. नेक्स्ट 11 kV सबस्टेशन असणार आहे त्यासाठी अर्थ रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू बिलो 0.5 ओहम असली पाहिजे. पण एक्सेप्शनल केसेसमध्ये किंवा थोड्याफार केसेसमध्ये 2 ओहमपर्यंत पण तो रेजिस्टन्स अलाव केला जाणार आहे. नेक्स्ट डबल पोल स्ट्रक्चर असेल म्हणजे DP असेल त्याला आपण पोल माउंटेड सबस्टेशन असे म्हणतो. त्याचीही अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही 2 ओहमपेक्षा कमी असली पाहिजे. अँड लास्ट वन ट्रान्समिशन टॉवर फूट रेजिस्टन्स. ट्रान्समिशन टॉवरच्या फुटिंगला जो रेजिस्टन्स असणार आहे त्याची व्हॅल्यू ही 10 ओहमपेक्षा कमी असली पाहिजे. ओके, किंवा 10 ओहम मॅक्झिमम त्या ठिकाणी रेजिस्टन्स असला पाहिजे. ओके, सो याच्यामध्ये 132 33 आणि 11 ह्या तिन्ही सबस्टेशनचा अर्थ रेजिस्टन्स जो असणार तो बिलो 0.5 ओहम असला पाहिजे ॲज पर स्टँडर्ड व्हॅल्यू. तो जर 0.5 ओहमपेक्षा जास्त येत असेल तर तो रेजिस्टन्स कमी करण्यासाठी आपण अर्थ रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करायच्या किंवा कमी करायच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड आपण स्टडी केलेल्या आहेत त्या मेथड तुम्हाला इथं एम्प्लॉय करायला लागणार आहेत. ओके, डबल पोल स्ट्रक्चरसाठी 2 ओहमपेक्षा कमी असला पाहिजे आणि टॉवर फुटिंग रेजिस्टन्स हा 10 ओहमपेक्षा कमी असला पाहिजे. ओके, त्याच्या 5 स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेल्या आहेत
ॲज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्समध्ये. ओके. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल तो, आता हा जो पॉईंट आहे आपल्या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट आहे, फर्स्ट चॅप्टरमधला लास्ट पॉईंट आहे हा, तो आहे जनरल सेफ्टी रूल्स टू बी फॉलोड टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इलेक्ट्रिक हजार्ड इन सबस्टेशन. म्हणजे सबस्टेशनमध्ये, इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होऊ नये त्यासाठी तुम्हाला सेफ्टी रूल्स कोणकोणते फॉलो करायचे आहेत, ते सेफ्टी रूल्स किंवा सेफ्टीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. ओके. त्यामध्ये फॉलोइंग आर सम सिम्पल रूल्स कॅन हेल्प टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इलेक्ट्रिक हजार्ड इन सबस्टेशन. खालीपैकी काही असे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो केले तर इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये कोणत्याही टाईपचा ॲक्सिडेंट होणार नाही. ओके. तर त्यामध्ये फर्स्ट आहे सेफ्टी क्लिअरन्स. ओके. सो सेफ्टी क्लिअरन्समध्ये इनफ सेफ्टी क्लिअरन्स फ्रॉम एनर्जाइज्ड पार्ट शुड बी प्रोव्हाइडेड टू अवॉइड ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट विथ देम. ओके. म्हणजे सबस्टेशनमध्ये जे पार्ट एनर्जाइज्ड आहेत म्हणजे काय, ज्या पार्ट्समधून करंट फ्लो होतो आहे असे पार्ट्स, त्या पार्ट्सला आपण एनर्जाइज पार्ट असं म्हणणार आहे. ओके. सो सबस्टेशनमध्ये जे एनर्जाइज पार्ट्स आहेत ज्याच्यातून करंट फ्लो होते त्या पार्ट्सपासून आपल्याला सेफ्टी डिस्टन्स मेंटेन करायचा आहे. ओके. मग त्याच्यापासून जो सेफ्टी डिस्टन्स दिला असेल 2 फीट 3 फीट, तो सेफ्टी डिस्टन्स तुम्हाला मेंटेन करायचा आहे जेणेकरून तुमचा त्या एनर्जाइज पार्टला ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट होणार नाही, किंवा म्हणजे चुकून त्या ॲक्सिडेंटल पार्टबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट होणार नाही किंवा हात लागणार नाही. त्यासाठी त्या एनर्जाइज पार्टपासून सेफ्टी डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. त्यामध्येच इफ देर इज नॉट इनफ क्लिअरन्स देन लाईव्ह पार्ट्स शुड बी गार्डेड ऑर एनक्लोज. म्हणजे जर तुम्हाला त्या एनर्जाइज पार्टपासून सेफ्टी डिस्टन्स मेंटेन करता येत नसेल किंवा तुम्हाला त्या एनर्जाइज पार्टच्या थोडं जवळ जाऊन काम करायला लागत असेल तर ते एनर्जाइज पार्ट जे आहेत ते तुम्हाला गार्ड केले पाहिजेत किंवा त्या एनर्जाइज पार्टवरती एखादं एनक्लोजर कव्हर जे असणार आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागणार आहे जेणेकरून तुमचा त्या एनर्जाइज पार्टला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार नाही. ओके. सो फर्स्ट पॉईंट सेफ्टी क्लिअरन्स. त्यामध्ये जे पार्ट्स एनर्जाइज्ड आहेत म्हणजे ज्या पार्ट्समधून करंट फ्लो होते त्या पार्ट्सपासून सेफ डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. जर सेफ डिस्टन्स मेंटेन करणं शक्य नसेल तर त्या लाईव्ह पार्ट्सवरती एखादं गार्डिंग किंवा एखादं एनक्लोजर कवर त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे जेणेकरून लाईव्ह पार्टला तुमचा हात किंवा धक्का लागणार नाही. ओके. द नेक्स्ट सेकंड ग्राउंड क्लिअरन्स. त्यामध्ये मिनिमम हाईट फ्रॉम ग्राउंड ॲट एनी अनग्राउंडेड पार्ट ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन शुड बी 8 feet 6 inches so that a person on the ground cannot touch the substation element or part. म्हणजे काय, तर सबस्टेशनमध्ये जे पार्ट्स अनग्राउंडेड आहेत म्हणजे असे पार्ट्स जे ग्राउंडला कनेक्ट केलेले नाही आहेत ते जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सची हाईट जी असणार आहे ती जमिनीपासून 8 feet आणि 6 inch म्हणजे 8.5 फुटावरती तो पार्ट जनरली इन्स्टॉल केला जाणार आहे जेणेकरून जमिनीवरती उभा असलेला माणूस जो असेल, व्यक्ती जो असेल त्याचा त्या लाईव्ह पार्टबरोबर कॉन्टॅक्ट होणार नाही. ओके. आता जनरली सबस्टेशनमध्ये अनग्राउंडेड पार्ट्स कोणकोणते असणार आहेत, असे पार्ट्स ज्याच्यातून करंट फ्लो होतो आहे, नॉर्मल कंडिशनला करंट फ्लो होते त्या तो जो पार्ट असणार आहे तो आपला अनग्राउंडेड असणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल म्हणजे सबस्टेशनमध्ये जे कंडक्टर्स असणार आहेत हे कंडक्टर आपण कधीही ग्राउंड करत नाही कारण त्याच्यातून नॉर्मल कंडिशनला करंट फ्लो होत असणार आहे. तो जो कंडक्टर असणार आहे तो जमिनीपासून कमीत कमी 8.5 फूट अंतरावरती असला पाहिजे. ओके. कारण नॉर्मल पर्सन जो असणार आहे तो 8.5 फुटापर्यंत त्या लाईनला हात लागू शकणार नाही. तो तुम्हाला ते जे ग्राउंड क्लिअरन्स आहे, ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे कंडक्टर आणि ग्राउंड ह्या दोघांमधला डिस्टन्स. ओके. सो ते ग्राउंड क्लिअरन्स मिनिमम 8.5 फुटा त्यामध्ये असला पाहिजे. द नेक्स्ट थर्ड असेल इल्युमिनेशन. त्यामध्ये देअर शुड बी सफिशियंट इल्युमिनेशन फॉर अ पर्सन टू क्लिअरली सी द सराउंडिंग कंडिशन अँड परफॉर्म एनी वर्क सेफली. म्हणजे सबस्टेशनमध्ये जो व्यक्ती काम करतोय त्या व्यक्तीला त्याच्या सराउंडिंगमधले जे ऑब्जेक्ट्स आहेत, जे पार्ट्स आहेत हे क्लिअरली दिसावेत इतपत त्या सबस्टेशनमध्ये प्रकाश असला पाहिजे, इल्युमिनेशन असलं पाहिजे. ओके. जर त्या सबस्टेशनमध्ये लाईट जर व्यवस्थित नसेल तर तो जो व्यक्ती आहे तो त्याच्या सराउंडिंगला जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित बघू शकणार नाही आणि त्या केसमध्ये त्या व्यक्तीचा लाईव्ह पार्टला धक्का लागण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. त्यामुळे सबस्टेशनमध्ये इल्युमिनेशन जे असणार आहे
ते सफिशियंट असलं पाहिजे जेणेकरून काम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या सराउंडिंगच्या कंडिशन्स व्यवस्थित दिसता येतील आणि तो त्याचं काम व्यवस्थित करेल. द नेक्स्ट फोर्थ असेल पॅसेजवेज. त्यामध्ये ऑल पॅसेजवेज अँड स्टेअर्स शुड बी वाईड इनफ टू नॅव्हिगेट थ्रू दॅम सेफली. ॲडेक्विट रेलिंग शुड बी प्रोव्हाइडेड. ओके, म्हणजे सबस्टेशनमध्ये जे ये जा करणारे मार्ग असणार आहेत त्याला आपण पॅसेजवे असं म्हणतो, किंवा ज्या स्टेअर्स असणार आहेत, पायऱ्या असणार आहेत, त्या सफिशियंटली वाईड म्हणजे थोड्या जास्त मोठ्या असल्या पाहिजेत, जास्त वाईड असल्या पाहिजेत, जेणेकरून त्याच्यावरतून ये जा करणं सोपं असेल किंवा सोपं होईल. ओके, आणि त्या ज्या स्टेअर्स असणार आहेत त्या स्टेअर्सला शेजारी रेलिंग पण असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही सेफली वरती किंवा खाली येऊ शकणार आहे. ओके, सो ये जा करण्याचे जे मार्क्स असणार आहेत ते थोडे वाईड म्हणजे मोठे असले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही सेफली येऊ जाऊ तिथून करू शकणार आहे. द नेक्स्ट फिफ्थ वन इव्हॅक्युएशन रूट. त्यामध्ये एक्झिट शुड बी क्लिअरली मार्क्ड अँड इव्हॅक्युएशन रूट शुड बी फ्री फ्रॉम ऑब्स्टिकल्स. ओके, म्हणजे इमर्जन्सीच्या केसमध्ये तुमचे जे एक्झिट रूट असणार आहेत ते एक्झिट रूट क्लिअरली मार्क केले असले पाहिजेत. म्हणजे एक्झिट डोअर जे असणार आहे त्या डोअरच्या वरती क्लिअर साईन त्या ठिकाणी असलं पाहिजे की एक्झिट रूट जो असणार आहे तो इमर्जन्सीसाठी हा असणार आहे. असे जर तुम्ही क्लिअर साईन्स जर त्या ठिकाणी इन्स्टॉल केले असतील तर ॲक्सिडेंटच्या वेळी किंवा इमर्जन्सीच्या वेळी त्या सबस्टेशनमधला व्यक्ती जो असणार आहे त्या एक्झिट रूटनी इझिली बाहेर पडू शकणार आहेत. आणि जो एक्झिट रूट असणार आहे तो ऑब्स्टिकल फ्री असला पाहिजे. म्हणजे त्या एक्झिट रूटमध्ये कोणत्याही टाईपचं मटेरियल किंवा कोणत्याही टाईपचे पार्ट इन्स्टॉल केले नसले पाहिजेत. ओके, जेणेकरून इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही त्या एक्झिट रूटमधून इझिली बाहेर पडू शकणार आहे. त्यामध्येच डिपेंडिंग ऑन फंक्शन ऑफ बिल्डिंग देअर शुड बी सेव्हरल एक्झिट टू अवॉइड ट्रॅपिंग ऑफ पर्सन्स. ओके, सो ती बिल्डिंग कशासाठी यूज केली जाते, त्या बिल्डिंगचं फंक्शन काय किंवा सिव्हिअरिटी किती असणार आहे हे बघून त्या बिल्डिंगमध्ये एकापेक्षा जास्त एक्झिट रूट जे असणार आहेत ते तयार करून ठेवले जाणार आहेत किंवा त्या ठिकाणी अवेलेबल असले पाहिजेत, जेणेकरून कोणताही पर्सन त्या बिल्डिंगमध्ये अडकून राहता कामा नये. ओके, अँड देन नेक्स्ट लास्ट वन ग्राउंडिंग. त्यामध्ये ऑल सबस्टेशन मेटॅलिक स्ट्रक्चर्स, फेन्सेस अँड इक्विपमेंट टँक्स शुड बी कनेक्टेड टू द स्टेशन ग्राउंड ग्रीड. म्हणजे सबस्टेशनमधले जे सगळे मेटॅलिक पार्ट्स आहेत म्हणजे जे नॉर्मल कंडिशनला करंट कॅरी करत नाहीत असे जे पार्ट्स असणार आहेत ते सगळे मेटॅलिक पार्ट्स त्या सबस्टेशनची फेन्स म्हणजे कडीची जी गार्डिंग वायर असणार आहे किंवा त्या सबस्टेशनमध्ये जे इक्विपमेंटचे टँक्स असतील ते सगळे टँक्स हे स्टेशनच्या ग्राउंड ग्रीडला कनेक्ट केले जाणार आहेत. ओके, स्टेशनची ग्राउंड ग्रीड म्हणजे स्टेशनचं अर्थिंग करताना त्या स्टेशनच्या बेसमेंटला एकदम ग्राउंड ग्रीड इन्स्टॉल केलेली असते आणि त्या ग्राउंड ग्रीडचं नंतर अर्थिंग केलेलं असतं. सो ते त्या सबस्टेशनमधले जे काही सगळे मेटॅलिक पार्ट्स असणार आहेत ते सगळे त्या ग्राउंड ग्रीडला कनेक्ट केलेले असतात आणि ती ग्राउंड ग्रीड नंतर त्या ग्राउंड ग्रीडचं नंतर प्रॉपरली अर्थिंग केलं असतं. ओके, नेक्स्ट ग्राउंड ग्रीड इज डिझाईन टू एन्श्योर दॅट स्टेप अँड टच पोटेन्शियल व्हॅल्यूज आर लोअर दॅन द स्टँडर्ड ॲप्लिकेबल व्हॅल्यूज. ओके, सो ग्राउंड ग्रीड कशासाठी करतात तर ग्राउंड ग्रीड केल्यामुळे त्या स्टेशनमध्ये स्टेप आणि टच पोटेन्शियल जे असणार आहेत त्याचे जे व्हॅल्यू आहेत ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी राहतात. ओके, म्हणजे त्या ठिकाणी स्टेप आणि टच पोटेन्शियलच्या व्हॅल्यू ह्या कमी असतात, म्हणजे त्या ठिकाणी शॉक लागण्याचे चान्सेस जे असणार आहेत स्टेप पोटेन्शियल किंवा टच पोटेन्शियलमुळे ते कमी होतात. ओके, सो ग्राउंड ग्रीडमध्ये काय असतं तर ग्राउंड ग्रीडमध्ये फॉर एक्झाम्पल हा सबस्टेशनचा एरिया आहे. या सबस्टेशनच्या एरियामध्ये इथं सबस्टेशनच्या बिल्डिंग्स आहेत म्हणजे कंट्रोल रूम असणार आहेत आणि हा जो सेक्शन असणार आहे बाहेरचा सेक्शन त्याला आपण म्हणतो स्विच यार्ड. या ठिकाणी वेगवेगळे इक्विपमेंट्स इन्स्टॉल केले असतात. सो इक्विपमेंट इन्स्टॉल करायच्या अगोदर त्या सबस्टेशनच्या जमिनीमध्ये एक 2 ते 2.5 फुटाचा एक असा पूर्ण लेयर असणार तो काढला जातो मातीचा आणि त्याच्यामध्ये नंतर इथं इलेक्ट्रिक कंडक्टर्स असे इन्स्टॉल केले जातात आणि हे इलेक्ट्रिक कंडक्टर्स हे एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. म्हणजे एक थोडक्यात एक जाळी अशी तयार केली जाते इलेक्ट्रिकल कंडक्टरच्या आणि नंतर इथून ह्या प्रत्येक कंडक्टरचं नंतर खाली असं अर्थिंग केलं जातं. प्रत्येक कंडक्टर आहे तो असा ठराविक अंतरावरती असा अर्थला कनेक्ट केला जाणार. सो अशी एक अर्थिंगची जाळी त्या सबस्टेशनच्या स्विचयार्डच्या खाली इन्स्टॉल केली आहे, त्याला ग्राउंड ग्रीड असं म्हणतात. सो या सबस्टेशनमध्ये सगळे मेटॅलिक पार्ट्स असणार आहेत हे ह्या ग्राउंड ग्रीडला कनेक्ट केले असतात आणि नंतर ती ग्राउंड ग्रीड अर्थ केलेली असते. ओके, सो
याच्यामुळे काय होतं, तर त्या स्विचामध्ये स्टेप आणि स्टच पोटेन्शियलची जी सिव्हिरिटी असणार आहे ती कमी होते किंवा शॉक लागण्याचे चान्सेस थोडे कमी होतात स्टेप आणि टच पोटेन्शियलमुळे. ओके, हे असणारे टोटल 6 पॉईंट्स जे तुम्ही फॉलो करायचे आहेत, जेणेकरून इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये कोणत्याही टाईपचा ॲक्सिडेंट होणार नाही किंवा झाला तर त्याच्यातून तुम्ही इझिली बाहेर पडू शकणार आहे. ओके, तर टोटल 6 सेफ्टी रूल्स आहेत किंवा सेफ्टी पॉईंट्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्यामध्ये आपण सेफ्टी क्लिअरन्स, ग्राउंड क्लिअरन्स, इल्युमिनेशन, पॅसेज वे, इव्हॅक्युएशन रूट आहे, ग्राउंडिंग हे पॉईंट्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, सो इथं आपला हा जो फर्स्ट चॅप्टर असणार आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन, हा चॅप्टर आपला संपतो आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत, मी तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर जो असणार आहे तो रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ॲड करायचा आहे. ओके, थँक्यू. आणखीन काय असणार आपल्याला, तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती एक टेस्ट द्यायची आहे. ती टेस्ट जी असणार आहे ती आपली MCQ टाईपची टेस्ट असणार आहे. आता आपला हा जो फर्स्ट चॅप्टर आहे, हा फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. सो आपलं नेक्स्ट लेक्चर ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुमची या चॅप्टरवरती टेस्ट घेतली जाणार आहे. टेस्ट ही जनरली गुगल फॉर्ममध्येच होणार आहे. त्यासाठी 30 क्वेश्चन्स असतील आणि 30 मिनिट तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. सो ह्यासाठी तुम्ही या PPTमध्ये जे बेसिक पॉईंट्स आहेत किंवा PPT जे असणार आहे ते रेफर करू शकता. त्या PPTमधले जे पॉईंट असणार आहेत ते पॉईंट मी क्वेश्चन त्याच पॉईंटवरती मी क्वेश्चन तयार करणार आहे. ओके, सो 30 क्वेश्चन्स 30 मार्क्ससाठी टेस्ट असणार आहे आणि ती टेस्ट आपली नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर पुढचं जे लेक्चर असणार आहे त्या लेक्चरला घेतली जाणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी प्रिपरेशन करायचे आहे. थँक्यू.